उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत। कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत। तर आपण पाहिलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे कोर्टाने काय त्रुटी काढलेल्या आहेत त्या संदर्भातले विचार करणं आणि त्या संदर्भातल्या त्रुटी काढण्याचं काम सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। माधव, काय सांगाल, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? सध्या मनोज जरांगे पाटील हे शिवाजी चौकाकडे रवाना झाल्याचं कळतंय। शिवाजी चौकात काही वेळात पोहोचतील आणि त्या ठिकाणी त्यांचा निर्णय जाहीर करतील। त्यासाठी आणखी 10 मिनिटे महाराष्ट्रातील मराठ्यांना वाट पाहावी लागणार आहे, कारण गेल्या 7 दिवसांपासून अंतरवाली सराटीचे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाची 2 वेळा 3 वेळा चर्चा झाली होती, पण त्या चर्चेचं फलित काय तर मुंबईपर्यंत यावंच लागेल असं होतं। आणि आता मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आज सकाळपासून आपण त्यावरच सातत्याने शिष्टमंडळाने चर्चा केली होती। तासभर एपीएमसी मार्केटमधल्या कार्यालयामध्ये सरकारसोबत मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि चर्चेनंतर आता नेमकं काय ठरलं ते जाहीर होणार आहे। पण आपल्याला जी माहिती मिळते आहे की चर्चा सकारात्मक झाली। सकारात्मक म्हणजे की हे आंदोलन पुन्हा परत यशस्वी म्हणून गुलाल उधळून ते पुढे जाऊ शकतं असा अंदाज आपण बांधू शकतो। पण त्या संदर्भातले काय काय चर्चा झालेली आहे, चर्चेमध्ये कोणत्या मुद्द्यांवर सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे हे त्यांच्या सांगण्यानंतरच कळेल। पण आता शिवाजी चौकामध्ये राज्यभरातून जे त्यांच्या सोबत आलेले मराठी आहेत त्यांच्या सोबत हा निर्णय जाहीर करणार आहे। निर्णय जाहीर करण्यापूर्वी शिष्टमंडळाबरोबर बराच वेळ चर्चा झाली। चर्चेच्या या सगळ्या फेरीमध्ये एक तर सगळे सोयरेचा मुद्दा तर होता, त्यासोबतच आरक्षणाच्या प्रत्येक गोष्टीवर म्हणजे 54 ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्या नोंदीला तातडीनं कृती प्रमाणपत्र द्यावं। सोबतच गुन्हेचा विषय होता, गुन्हे जे दाखल झाले ते मागे घेण्यात यावे हा एक विषय होता। असे महत्वाचे 3-4 विषय आहेत आणि त्या विषयाला अनुसरूनच ही सगळी चर्चा झालेली आहे। आणि चर्चेनंतर आता एक गोष्ट आहे की काहीतरी तो सकारात्मक पाऊल तोडगा निघालेला आहे आणि त्या दृष्टीने आता तो निर्णय नक्कीच माधवजी, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।